जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न केल्यास शेती नक्कीच परवडते, असा किरण पाटील यांचा अनुभव आहे. इलेक्ट्रिकल डिप्लोमा करून टाटा मोटर्समध्ये 2 वर्ष त्यांनी नोकरी केली, पण वडिलांच्या आग्रहामुळे 2007 साली कंपनीतली नोकरी सोडून घरची 5 एकर शेती कसण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आज त्यांच्याकडे 1 एकरात लिंबाची लागवड आहे, तर उरलेल्या 4 एकरात भाजीपाल्याची पिकं आहेत. यातून त्यांना वार्षिक किमान 3 लाख रुपयांचा नफा मिळतोय. शेती ही काळाची गरज असून ती प्रामाणिकपणे केल्यास नोकरीपेक्षा चांगलं स्वास्थ्य मिळू शकतं आणि चांगली कमाई देखील होऊ शकते, असा किरण पाटलांचा विश्वास आहे. आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातल्या चांदणी कुरे गावी जाणार आहोत. जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर तालुक्यात चांदणी कुरे गावी किरण पाटलांची 5 एकर शेती आहे. किरण यांचे वडील जामसिंग पाटील यांनी शेतीच्या उत्पन्नावर किरण यांना डिप्लोमा पर्यंत शिकवलं. त्यानंतर किरण यांनी पुण्याला जाऊन टाटा मोटर्समध्ये नोकरी मिळवली, पण मुलाला शिक्षण देऊनही त्याने गावी येऊन शेती करावी अशी जामसिंग पाटलांची मनोमन इच्छा होती. 2002 मध्ये त्यांनी 1 एकरावर साई सरबती लिंबाची लागवड केली होती. 2006 मध्ये पाणी टंचाईमुळे लिंबाची बाग जगवण्यासाठी त्यांना डोक्यावरून पाणी आणावं लागलं. पाणी टंचाई असून सुद्धा वडिलांचं शेती आणि लिंबाच्या बागेवर असलेलं प्रेम पाहून किरण पाटील यांनी गावीच थांबून वडिलांना शेतीत मदत करण्याचा निर्णय घेतला. मग 2007 पासून किरण पाटलांच्या शेतीच्या इनिंगची सुरुवात झाली. आज किरण पाटील लिंबू बागेला जीवामृत, दशपर्णी यांचा वापर करून सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन करतायत. सेंद्रिय खत तयार करताना जे पाचोळा पडलेला असतो तेच झाडांच्या आळ्यामध्ये टाकून देतात सर्व, आणि त्याच्यापासून आळ्यांमध्ये पाणी असल्यामुळे ते सर्व एकदम निजूरपणे पाले होतात आणि त्यांच्यापासून बारीक बारीक सेंद्रिय खत तयार होत चालतं. मग नंतर आम्ही शेणखत देतो झाडांना. शेणखत दिल्यापासून भरपूर फायदा होतो. किरण पाटलांची लिंबाची बाग वर्षातले 11 महिने उत्पादन देते. 2002 मध्ये लागवड केलेल्या झाडांपासून 2007 पासून उत्पादन सुरू झालं. त्यांचा घर खर्च लिंबाच्या उत्पादनावर चालतो. लिंबांची विक्री स्थानिक मार्केटला केली जाते. जामसिंग पाटलांच्या दूरदृष्टीमुळेच किरण पाटील यांना आज चांगलं उत्पन्न मिळतंय. शेती हा व्यवसाय माणसाने जर मनापासून केला ना, तर त्यात माणसाला काहीच मरण नाही. जामसिंग पाटलांनी जी निंबू बाग लावलेला आहे तो आमच्या समोर लावलेला आहे. आजच्या 10-12 वर्षापूर्वी त्यांनी जो निंबू बाग लावला त्यावेळेस त्यांच्याकडे पाणीसुद्धा नव्हते. त्यांनी सायकलवरती 35-35 लिटरच्या कॅना आणून निंबोनीला पाणी पुरवले. त्यानंतर जसं त्यांचा निंबू बाग तयार झाला, मार्केटला माल जाऊ लागला, त्यांना 2 पैसे मिळू लागले. त्यानंतर त्यांनी विहिरीतला गळ काढणे वगैरे, त्यांना पाण्याची जशी आवक झाली त्यामुळे त्यांची जी प्रगती आहे ती खरंच कौतुक करण्यासारखी आहे. 1 एकर लिंबू बागेपासून आज त्यांना 2 हंगामात वार्षिक 1,80,000 रुपयांचं उत्पन्न मिळतं. यापैकी अंदाजे 30,000 रुपयांचा खर्च वगळता वार्षिक 1.5 लाख रुपयांचा नफा मिळतो. याशिवाय भेंडी, मका आणि इतर भाजीपाला पिकांपासून त्यांना वार्षिक किमान 1.5 लाख रुपये मिळतात, म्हणजे वार्षिक 3 लाखांचा नफा मिळतोय. हे सर्व 140 झाडं आहेत. 140 झाडापासून आम्हाला एका झाडाला उत्पन्न 1500 लिंबू मिळतात, म्हणजे सरासरी 3-4 गोण्या मिळतात आम्हाला. तर एका वर्षाला वार्षिक उत्पन्न आमचं 1,30,000 तर 40,000 पर्यंत जातं. आम्हाला 1.5 लाखापर्यंत जातं सरासरी उत्पन्न. आज त्यांचे पुण्याईमुळे किंवा त्यांचे मेहनतीने आज आम्ही सर्व घरात सुखी आहेत. केवळ वडिलांच्या दूरदृष्टीमुळे किरण पाटलांना हे शक्य झाल्याचं गावातले शेतकरी सांगतात. नोकरी सोडून आता 5 वर्ष झाली. नोकरी सोडून शेती करत असल्याच्या आपल्या निर्णयाने किरण पाटील समाधानी आहेत. नोकरीपेक्षा चांगलं स्वास्थ्य आणि जास्त कमाई शेतीतून होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यांच्या मेहनतीला फळ आलं हे बघून आम्हालाही असं वाटतं की आम्ही सुद्धा खूप मेहनतीने, त्यांच्यासारखी मेहनतीने शेती करावी. आणि खरंच शेती म्हटलं तर खूप अति उत्तम व्यवसाय आहे. कोण म्हणतं शेती परवडत नाही. शेती परवडते, मनापासून केली पाहिजे. आज ग्रामीण भागातल्या तरुणांचा शिक्षण घेऊन शहरात नोकरी करण्याकडे कल आहे. असं असताना किरण पाटलांनी मात्र वडिलांच्या इच्छेनुसार शेतीला सुरुवात केली. विशेष म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या काळात त्यांनी यशस्वी शेतीचं तंत्र जाणून घेतलं. आज दिवसभर कष्ट करून नोकरीपेक्षा जास्त समाधान मिळत असल्याचं किरण पाटील सांगतात. त्यांच्याप्रमाणे कष्टाळू आणि अभ्यासू तरुणांची कृषी क्षेत्राला गरज आहे. विशाल देवरेचा ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, जळगाव.